सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आजच्या गुड सेशन मॉर्निंग. सगळ्यांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. सो आजचं मेडिटेशन खूप सिक्रेट आहे, ज्याचं तुम्हाला नावच मी आज सांगितलं नाही. उत्सुकता लागली असेल की नेमकं काय घेणार आहेत आज मॅडम. तर आजचं मेडिटेशन खरंच खूप खास आहे आणि आज आपण आपला या मेडिटेशनद्वारे आपल्या आयुष्यातील सर्वात निरागस, प्रेमळ आणि आनंदी व्यक्तीला भेटणार आहे. तर कोण असेल ती व्यक्ती? आपण स्वतः. यस, आपल्या लहानपणीच्या आपल्याला भेटायचंय आज. आपल्याला आपल्या बालपणीत जायचंय. सगळ्यांच्या चेहऱ्यावर किती छान स्माइल आली आपल्या बालपणात जायचंय म्हटल्यावर. कारण की सगळ्यात सुंदर क्षण, दिवस हे आपल्या बालपणीचे असतात. सगळ्यात सुंदर आणि निरागस व्यक्ती म्हणजे आपण स्वतः लहानपणी असलेले बाळ. आता इथे असलेल्या पैकी सगळ्यांना आपल्या लहानपणीचा फोटो आठवतोय कसा होता? थोडंसं आठवण्याचा प्रयत्न करा की तुम्ही लहानपणी कसा दिसत होता, कारण की ते तुम्हाला बघायचंय मेडिटेशन मध्ये. थोडं आठवण्याचा प्रयत्न करा की तुम्ही जेव्हा 5 ते 6 वर्षाचे होता तेव्हा तुम्ही कसे दिसायचे. चला, भक्ती मॅडम, मनीषा भोसले मॅडम, रेश्मा मॅडम, सविता मॅडम, गायत्री मॅडम, पूनम मॅडम, स्मिता पाटील मॅडम. आता तुमचे नाव घेतले, कशासाठी घेतले असतील मी? कॅमेरा ऑन करण्यासाठी. स्वतःचं नाव ऐकून घाबरले की काय मॅडम, आम्हाला मेडिटेशन घ्यायला सांगतात का काय, असं वाटलं का? चला, तर आजच्या आपल्या मेडिटेशनचं नाव आहे इनर चाइल्ड मेडिटेशन, ज्यामध्ये आपण एका अशा बालावस्थेत जातो की ते अवस्था, ते जीवन खूप सुंदर होतं. कसं ते तुम्हाला पुढच्या काही मुद्द्यांमध्ये क्लिअर होईल. तर इनर चाइल्ड म्हणजेच काय, की त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलाय. म्हणजे आपल्या आत आजही जिवंत असलेला तो लहान मुलगा किंवा मुलगी, जनरली मुलगीच, कारण की ते कुठलाही पुरुष नाहीये सध्या तरी. आपल्या आत असणारी लहानशी खूप छान अशी गोड मुलगी, जी तुम्ही स्वतः होतात एकेकाळी. तर त्याला पाहणं किंवा त्याचं ते सुंदर रूप बघणं, म्हणजे बघा की बालपणी कुठलाही बाळ किंवा कुठलाही मुलगा किंवा मुलगी कसे असतं ना, की खूप त्याच्यामध्ये निरागसता असते, आनंद असतं, उत्सुकता असते, स्वप्न असतात, भावना असतात, हे की नाही. कुठे दुःख, द्वेष ह्या गोष्टी नाही राहत. किंवा पैसे कमवायचे, मला काम करायचंय, असं काही बर्डन पण नाही राहत. आता आपल्याला कसं स्वयंपाक करावाच लागणार आहे बाबा, घरातले कामं करावीच लागणार आहे. पण तेव्हा तुम्ही लहान होतात जेव्हा, तेव्हा असं काही होतं का? काहीच नव्हतं असं काही. किंवा पैसे कमवण्यासाठी जी धडपड आता सुरू असते किंवा ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या लहानपणी नव्हत्या. आणि खरं तर बघायला गेलं तर बघा, लहानपणी जर तुम्हाला खूप प्रेम, प्रोत्साहन आणि सुरक्षितता मिळाली असेल मे बी जीवनामध्ये, तर तुम्ही आत्मविश्वासाने संपूर्ण असू शकता. आणि जर लहानपणी कोणी सतत रागवलं असेल, दुर्लक्ष केलं असेल, कंपॅरिझन केलं असेल तुमच्यामध्ये, किंवा नाकारलं असेल, द्वेष केला असेल, तर त्या भावना कुठेतरी आत मनामध्ये जडल्या जातात आणि नंतर त्याचं रूप बाहेर होतं. हे बऱ्याचदा बघायला मिळतं. सगळ्यांमध्येच राहील असं नाहीये, क्वचित असं कोणामध्ये असू शकतं की त्याला चाइल्डहुड ट्रॉमा पण आपण बोलतो.
म्हणूनच बघा काही लोकांना सतत स्वतःवरती विश्वास ठेवणे कठीण जाते, कारण की काही ट्रॉमाज लहानपणी असे घडलेले असतात. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्यांच्या आत्ताच्या आयुष्यावर होतो. एखाद्यावर सहजतेने विश्वास नाही ठेवत, मनामध्ये सतत भीती असते, लोक काय म्हणतील याची काळजी वाटते, स्वतःवरती प्रेम करता येत नाही, त्यानंतर जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या विसरता येत नाहीत. तर याचं मूळ जे असतं ते इनर चाइल्ड मध्ये झालेल्या गोष्टींमुळे असू शकतं. ठीक आहे. तर बघा आपल्या लहानपणी त्या लहानपणीच्या स्वतःला पुन्हा प्रेम देणं म्हणजेच त्याला सांगणं की ज्या गोष्टी त्याला लहानपणी मिळालेल्या नाहीयेत, तर आता आपण त्याला सांगायच्या या सगळ्या गोष्टी. असू शकतं काही एखादी गोष्ट एखाद्याच्या आयुष्यामध्ये असू शकते, नसेल तरी काहीच प्रॉब्लेम नाही. आनंदाने एकदा आपल्या स्वतःला भेटून यायचंय आज. त्याला काही गोष्टींची आश्वासनं द्यायची, जसं की तू सुरक्षित आहे, तू पुरेसा आहेस किंवा आहेस. म्हणजे तू फिमेल असेल तर तू पुरेशी आहेस. त्यानंतर मी तुझ्यावर खूप प्रेम करते, म्हणजे स्वतःला सांगायचंय, स्वतःच्याच त्या लहान रूपाला सांगायचं की मी तुझ्यासाठी आहे आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करते. कारण की प्रत्येकाच्या लाईफमध्ये किती मोठं झालात तरी ते आतलं बालपण असतं ते जिवंतच असतं नेहमी, असं म्हणतात, आणि ते खरंच असतं. तुम्हाला आत्ताच अनुभवायला पण मिळणार आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये. ठीक आहे. बघा लहान मुलांचं कसं असतं ना, की लहान मूल जर पडलं, जरी त्याला लागलं तरी 1-2 मिनिटात तो शांत होतो आणि हसायला लागतं. म्हणजे रडतं ते सुरुवातीला, पण नंतर पुन्हा हसायला लागतं. म्हणजे काय की ते दुःख लगेच तो विसरून आहे त्या परिस्थितीत आनंदाने राहायला लागतो. पण आता हेच जर आपल्या बाबतीत झालं, एखाद्याने एखादी गोष्ट बोलली, चुकून बोललं असेल किंवा जाणून बुजून बोललं असेल किंवा काही त्रास दिला असेल, काहीतरी चुकीचं घडलं असेल, तर आपण 2 मिनिटात विसरतो का? नाही. आपण ते किती दिवस मनात ठेवतो? 1 महिने, 2 महिने, कधी कधी 10 वर्ष होऊन जातात तरी ते मनात असतं. अगदी 2-2 वर्षापूर्वीच्या गोष्टी आता मी असे इतके क्लायंट बघते ना, की ते सगळं जुनच मला सांगत असतात. नाही मॅडम, मग मला तिने 4-5 वर्षापूर्वी असं बोलले होतं, किंवा जेव्हा मी डिलिव्हरी झाली तेव्हा असं. आता ती बाई स्वतः नातूपंतूची झाली आणि तिच्या डिलिव्हरीचं ती आठवते. म्हणजे किती जुन्या गोष्टी आपण मनात घेऊन चालतो. किंवा 4-5 वर्ष जरी झाले असतील, की नाही मॅडम मी लग्न करून आली मग तेव्हा मला असंच वागले, तसंच बोलले. आता झाले ना 4-5 वर्ष त्या गोष्टीला, कशाला धरून चालायचं? किंवा किती म्हणजे ती जास्तीत जास्त जुनी असू दे किंवा आत्ताची जरी असली एखाद महिन्यापूर्वीची, तरी ती सोडून देता आली पाहिजे. कारण की जेवढं तुम्ही सोडून देणार तेवढं तुम्ही हलकं होणार. डोक्यावरती ओझं घेऊन डोंगर चढू नाही शकत आपण. आपलं आयुष्य म्हणजे हा एक डोंगर असतो, आणि सपोज तुमच्या डोक्यावरती एक दगडांची भरलेली बोरी दिली, गोणी आम्ही बोलतो बोरी, किंवा एखादं ओझं दिलं तुमच्या डोक्यावरती, ते ओझं घेऊन तुम्हाला डोंगर चढायला सांगितलं, तर तुम्ही इझिली चढू शकणार आहात का? नाही चढू शकणार. पण तेच ओझं जर तुम्ही खाली ठेवलं आणि मग तो डोंगर चढला तर किती पटकन चढणार. असंच आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या दुःखांचं किंवा वाईट क्षणांचं असतं, ते म्हणजे ते दगड, गोणी किंवा ते ओझं असतं. ते तुम्ही जितक्या इझिली खाली टाकणार तितका तुमचा आयुष्याचा जो डोंगर आहे तो इझिली तुम्ही चढू शकणार. हेच गणित लक्षात ठेवा, की झालं गेलं विसरून जा, आणि आलेला दिवस किंवा वर्तमान काळ कसं आपल्या क्षणात घालवता येईल याकडे आपण लक्ष केंद्रित करायचं असतं. आणि आजच्या मेडिटेशन मध्ये तेच आपल्याला शिकायचं आहे, की लहान मूल कसं असतं. किती काय झालं, तुम्ही तुमच्या मुलाचं बघा किंवा कोणाचं, की तुम्ही किती 2 फटके मारले तरी पुन्हा ते आई आई करत पुढच्या मिनिटाला आपल्याकडे येतं. किंवा कोणी किती रागवलेलं असू देत, अगदी 2-3 मिनिटांमध्ये विसरून जातो आणि पुन्हा आपल्याकडे येतं. एक 5 ते 6 वर्षाचा मुलगा, म्हणजे जे तुम्ही 10वी-12वीचे नका कम्पेअर करू, लहान बाळ म्हणजे 5 ते 6 वर्षाच्या खालील बाळ. त्याची निरागसता असते, म्हणजे मनामध्ये कुठेही काहीही न ठेवणं. तर इनर चाइल्ड हिलिंग म्हणजे आजच्या मेडिटेशन मध्ये एक हिलिंग पण होणार आहे आपली. तर आपल्याला पुन्हा त्या मुलासारखं हलकं, मोकळं, आनंदी आणि वर्तमानात जगायला आज आपल्याला शिकायचं आहे. म्हणूनच आजच्या या मेडिटेशनचा मुख्य उद्दिष्ट तोच आहे, की लहान मुलासारखं जगावं. भूतकाळ विसरणे नाही, पण भूतकाळातील वेदनांपासून मुक्त करणे म्हणजेच ह्या गोष्टी सोडणं. म्हणजे ठीक आहे, नाही विसरता येत तर नका विसरू, पण ऍटलीस्ट सोडून तरी द्या. झालंय ना, ऍक्सेप्ट करा आणि सोडून द्या. त्यानंतर स्वतःला दोष द्यायचा नाही.
कुठली परिस्थितीमध्ये पूर्णपणे आपण जबाबदार नसतो किंवा समोरची व्यक्ती पण जबाबदार नसते. कधी 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 असू शकतं परिस्थिती जबाबदार आहे, पण तुम्हाला वाटतं की नाही हे माझ्यामुळेच झालं, किंवा स्वतःला सतत दोष देत बसणं, स्वतःलाच ब्लेम करणं, हे पण चुकीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे स्वतःला दोष देणं थांबून स्वतःवरती प्रेम करायला लागा. त्यानंतर पुन्हा एकदा लहान मुलासारखं मनापासून हसणं, जगणं आणि आनंद अनुभवणं हे स्वीकार करा. तर आजच्या या मेडिटेशनचा तोच माझा उद्दिष्ट असणार आहे की तुम्हाला लहान बाळासारखं जगता यावं किंवा लहान बाळासारखं जगणं आपल्याला शिकावं. ठीक आहे. जसं लहान मूल कालच्या गोष्टी धरून ठेवत नाही, उद्याची चिंता करत नाही आणि कोणाबद्दलही द्वेष ठेवत नाही. मित्रांसोबत बी आज कट्टी उद्या पट्टी, लगेच जाऊन बोलायला लागणार, लगेच खेळायला लागणार. पण आपलं असं असतं का एखाद्याशी भांडण झालं की बापरे 2 महिने विचारायचंच काम नाही, ती ठेवून घेतो मनामध्ये. आणि बोललं तरी मग ते आतून नसतं बोलणं, वरवर असतं फक्त, हे की नाही. त्यानंतर मनसोक्त हसणं. आहे ती परिस्थिती आनंदाची आहे ना, मग हसून घ्या. कशाला लाजताय, कोण माझ्याविषयी काय बोलेल किंवा मी अशी असली तर आजूबाजूचे काय बोलतील, नाही विचार करायचा. हसायला वाटतंय हसून घ्यायचं, रडायला वाटतंय रडून घ्यायचं. हा, पण पुन्हा वर्तमानात येऊन वर्तमान जगायचा. काही वेळा पुन्हा आनंदाने खेळायला लागणं किंवा हसणं, जसं आपण मोठे होतो तस तसं आपण दुःख, राग, भीती, अपराधीपणा, नकारात्मक अनुभव मनात साठवत जातो. आणि आज आपण हे सगळं हलकं करणार आहोत आजच्या मेडिटेशन मध्ये. आज आपण आपल्या त्या छोट्या निरागस आनंदी बालरूपाला पुन्हा भेटणार आहोत आणि त्याला सांगायचं आहे की मी तुझ्यावर भरपूर प्रेम करते, जसं आहे तसं मी तुला स्वीकारलं आहे आणि आता तू एकटा नाहीयेस. जरी ते तुमचं लहानपण आहे तरी ते तुमच्या आत आहे आणि आता तुम्हाला 2 व्यक्ती स्वरूपात जगायचंय इथून पुढे. कधी गरज पडली तर तो लहान बाळ तुम्हाला मदत करेल आणि कधी त्या बाळाला गरज पडली तर तुम्ही त्याला मदत करायची. कोण? आपण स्वतः. आता मला कुणीतरी सांगा की तुम्ही लहानपणी कसा होतात किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी तुमच्यामध्ये होत्या ज्या की आता तुम्ही विसरल्यात. कोण सांगणार? हा, बोला गणेश. गणेश मोहिते, बोला सर. अनम्यूट करा. मेसेज केलाय तुम्ही मी म्हणून, बोलावं लागेल आता. चला बोला पटकन. का फक्त गंमत बघायची मेडिटेशन मध्ये? माईक चालू करा. हॅलो. हा बोला, लहानपणी कसे होतात तुम्ही खूप चांगला होतो. आणि आता कशा आहात? आता नाहीत का मग चांगले? नाही, आता सध्या आहे पण मला लहानपणी सारखं नाही. हा, मग लहानपणी कुठल्या कुठल्या गोष्टी अशा तुमच्या होत्या, तुमचे स्वतःचे गुण काय होते जे आता तुम्ही विसरला आहात? लहानपणीचे म्हणजे चांगले होते, आताचे विचार आता असेच आहे. आमात वगैरे म्हणजे लागत. आज पहिल्यांदा जॉईन केलं वाटतं तुम्ही. नाही, सुरूच आहे माझं, पण मी तिथे कामात होतो त्याच्यामुळे काही हे केलं. मेडिटेशनला बसायचेत का? हो बोला ना. मेडिटेशनला बसत होतात का? बसत होतो ना मॅडम. बरं, तुम्हाला मी आज पहिल्यांदाच बघते. ठीक आहे, चला, सांग. हरकत नाही. सगळ्यात छान वक्तव्य असणारा असा एक व्यक्ती माझ्या समोर आहेत, हंकारे सर. त्यांचं बोलणं खूप छान असतं कारण की ते शिक्षक होते. आता हंकारे सर सांगतील की ते लहानपणी कसे होते, कुठले कुठले गुण त्यांच्यामध्ये होते जे की ते मोठे होत होत गेले आणि आपल्या सगळ्यांमध्ये एक आदर्श आणि ज्येष्ठ म्हणून आहेत ते. तर आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊयात. त्यानंतर मंदाकिनी मॅडम सर्वांना बोलतील. सर्वांना आपला नमस्ते. आत्मा नमस्ते. मॅडम, लहानपणी असताना मी घरातील सर्वांच्यावर प्रेम करत होतो. आई वडील, भाऊ बहीण, शेजारी. आणि मी इतका लाडाचा होतो की प्रत्येक जण आले की प्रत्येक जाऊन मांडीवर जाऊन बसत होतो. मला कोणीच काही हे करत नव्हतं.
आणि त्यांची मी थट्टा पण करत होतो. आणि जसं जसं मला कळायला लागलं, बाहेर जेव्हा वातावरणात आलो, तेव्हा मला इतरांचा जो अनुभव आला त्या अनुभवानुसार काही काही व्यक्ती रागाने बोलायच्या, त्यावेळेला मात्र मनामध्ये जरा त्यांच्याबद्दल राग यायला लागला आणि मग त्यांच्याशी न बोलणे, त्यांच्याशी वाद करणे, अशा प्रकारचं प्रकरण होऊ लागले. चला छान, खूप छान सर. बघा सर, असं बोलायचं असतं गणेश सर. चला, मंदाकिनी मॅडम कधी बोलत नाही क्लासमध्ये, आज बोलतील त्या. मंदाकिनी मॅडम, तुम्ही माझा एखादी कोर्स केलाय का अगोदर? रेमिडीज केले ना, मसाला रेमिडीज. रेमेडीज मध्ये होतात. ओके, मसाला रेमेडीज मध्ये. ठीक आहे, चला बोला. तुम्ही लहानपणी कशा होतात? मॅडम मला काही जास्त आठवत नाहीये कशी अरे होते, बापरे, पण नाही आठवत आहे मला लहानपणी जास्त. पण इतकं ठीक आहे, पण मला सगळ्यांकडं मी खूप म्हणजे खूप लाडकी होते घरामध्ये पण सगळ्यांची वगैरे. हा, पण आता काय म्हणजे जसं पहिलं होतं तसं आता नाहीये सध्या. ठीक आहे, चला. ज्या आता या त्याच्यामध्ये गोष्टीचं थोडं. उत्तर तुम्हाला मेडिटेशन हा. मधनं मिळून जाणार. हो हो. हा, बोला शोभा पाटील मॅडम, तुम्ही कसे होतात लहानपणी? मॅडम, मी एक गोष्ट सांगू का? युनिव्हर्सचे खूप धन्यवाद. कारण काय, मी तुम्हाला सांगितलं होतं माझे ते कुंडलीचं आणि ते म्हणताना आई वडील वारले, म्हणजे ती नक्की ताईच माहित नव्हती. आणि माझे भाऊ, आम्ही कधीच बोलत नव्हतो. आता त्याच्या साल्याच्या मुलीचं लग्न आहे, तुम्ही म्हणे इकडे मेडिटेशनला बसा. तो पत्रिका घेऊन आला. मग त्याला चहा-पाणी केली, मी मेडिटेशनला बसले. मग त्याला विचारलं, काय रे म्हटलं, आपल्या बाबा आईची तारीख काय आहे म्हटलं, सांग. तर तो म्हणे घरी लिहिलेले पाठवतो म्हणे. म्हटलं युनिव्हर्सचे खूप खूप धन्यवाद. आणि मेडिटेशनला बसून तितक्या तोंड ते बोलत नव्हते, काही तसं भानगड वगैरे नव्हते, बोलत नव्हते, येत नव्हते. काय विचार होते म्हणते, बा का बरं विचारते, कधी बोलत नाही, का बरं विचारते, म्हणून तोच होता पत्रिका घेऊन आला. मी त्याच्या तोंडातून ओढून घेतले की आई वडिलांची तारीख. तुम्ही काही मेडिटेशनला बसली नाही, एवढंच झालं मग. चला, खूप छान. शोभा पाटील मॅडम, हा. तुम्ही बोलत नव्हतात का ते बोलत नव्हते? मला हे सांगा बरं. नाही, ते बोलत नव्हते. माझ्या बहिणीची मुलगी दिलेली ना तिथे, तर तिचा नवरा वाढला, त्यांची इस्टेटवरून वाद झाले. तर मग त्याच्यावर मग नंतर ते पाची भाऊ वहिनी आमच्याशी बोलत नव्हत्या. आणि मग माझ्या आईची शेती आहे ना, आम्हाला काही मामा नाही आहे. मग ते शेतीमध्ये ते ठीक हिस्से आहे, चला, पडले. आपल्याला मेडिटेशन घ्यायचंय. हम्म. मला हो, एवढं सांगायचं की गरजेचं नाही समोरचा व्यक्ती बोलत नाही, तुम्ही बोला त्यांच्याशी. काय फरक पडतं? एक वेळा नाही बोलणार, 2 वेळा नाही बोलणार, नंतर बोलणार की. आणि सगळ्या नाही, वहिनी रिलेशनशिप वगैरे साठी हा, नाही, ते होणं बोलू प्रेयर देत करायला आणि सुरुवात वहिनी करा वगैरे. तुम्ही. होणं प्रेयर हो करा हो शोभा पाटील मॅडम. आणि तुमची माहिती लवकरात हो लवकर पाठवा. तुमचा नंबर कधीचाच लागलाय आणि तुम्ही माहितीच देत नाहीये मला. हो. पण नाही, तो तो आता घरी गेल्यावर तो टाकतोय आईची मृत्यू, चला वडिलांची चला, ठीक मृत्यूची आहे, आपला तारीख, आणि बाकीचा तो देते पर्सनल मी. विषय नको इथे. हो हो. हा, तुमची कुंडली आज काढून देईल, मला आज माहिती पाठवून द्या. ठीक आहे, चला, थँक्यू. हा, त्यानंतर दीप्ती मॅडम सांगतील की त्या लहानपणी कशा होत्या. लहानपणी मी एकटीच मुलगी होती तेव्हा, त्याच्यामुळे मी खूप लाडकी होती. पण नंतर काही जशी जशी मोठी होत गेली, संसारात हे झाले, त्याच्यानंतर मग संसारामध्ये म्हणजे सासरी आल्यानंतर सगळ्यात छोटी होती. त्याच्यामुळे नणंद, म्हणजे जाव वगैरे यांच्या सगळ्यांच्या बर्डन खाली तसं वागता वागता थोडंसं आपलं कुठलं तरी एक चाइल्डहुड हे नाही जगता आलं, किंवा ते विसरून गेले जबाबदाऱ्यांमध्ये. आता आज भेटूयात त्याला. चला, खूप छान. बघा, आयुष्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात, जसं जसं तुम्ही मोठे होत जातात. एक मिनिट. खूप साऱ्या परिस्थितीत, वेळ, प्रसंग, वेगवेगळे लोक, सिच्युएशन आयुष्यामध्ये स्वतःच्या आतमध्ये असणाऱ्या बाळाला विसरण्यासाठी जबाबदार असतात. प्रत्येकाच्याच लाईफमध्ये असतात, असं इथं कोणीच नाहीये की
त्याने ते परिपूर्ण जगलं असावं किंवा मग एक काळांतराने त्या गोष्टी आपोआप घडत जातात. आणि जसं जसं आपण मोठं होतो, जसं राग, द्वेष, घृणा ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये येतात, तसे तसे आपले चक्र पण ब्लॉक होत जातात. तुम्ही जर कोणी इथे रेकी वगैरे जाणत असाल तर त्यांना माहित असेल की लहानपणी जे बाळ असतं, लहान लहान बाळ, त्याचे सगळे चक्र ऍक्टिव्ह असतात. पण जसं जसं तो मोठा होत जातो, जेव्हा त्याच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी येतात, तसं तसं त्याचे चक्र ब्लॉक होत जातात. आणि जेवढं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही सफर करणार, तेवढे जास्त तुम्हाला निगेटिव्हिटी येते आणि तुमचे चक्रास ब्लॉक होतात. ठीक आहे. तर हे पण एक चांगली गोष्ट आहे की लहान याच्यात जाऊन जगणं म्हणजे आपले चक्र कुठेतरी ओपन करायला पण मदत होत असते. याचं कसं गणित असेल मी तुम्हाला सांगते की लहानपणात जाणं म्हणजे काय, द्वेष, घृणा, नफरत, राग विसरणं किंवा जास्त टेन्शन घेणं किंवा उद्याची चिंता करणं, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण विसरतो त्याने काय होतात की ह्या एक निगेटिव्ह गोष्टी आपल्या स्वतःमध्ये असणाऱ्या त्या दूर व्हायला मदत होतात. आणि त्या जेव्हा दूर होतात तर तेव्हा त्याच्याशी संबंधित चक्र आपले उघडायला लागतात. ठीक आहे. चला, चक्रांचा वेगळा विषय आहे, तर आपण आताच्या मेडिटेशनसाठी सुरुवात करूयात. त्यासाठी बाकीच्यांनी कॅमेरा ऑन करायचा आहे. सगळ्यांचा कॅमेरा ऑन असला म्हणजे चांगली ऊर्जा तुम्हाला मिळेल. ठीक आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचे आहे. हळूवार दीर्घ श्वास घेत आहात. हळूवार सोडत आहात. पुन्हा एकदा हळूवार दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. स्वतःचे आभार मानायचे आहे. आपल्या माता पितांचे आभार मानायचे आहे. ईश्वर, गुरु, आराध्य दैवत, कुलस्वामिनी, कुलमाता यांचे आव्हान करायचे आहे. त्यांना प्रार्थना करायची आहे. स्वतःचे नाव घ्यायचे आहे. जिथं कुठं तुम्ही आहात तुमच्या गावाचे नाव घ्यायचे आहे. दिव्य ब्रह्मांडाला प्रार्थना करायची आहे की हे युनिवर्स, माझा आजचा हा प्रवास माझ्या लहानपणीकडे मला घेऊन जाणार आहे. जेव्हा मी 5 ते 6 वर्षाचा होतो किंवा होती, माझ्या या प्रवासामध्ये आत्तापर्यंत आलेले सर्व नकारात्मक क्षण, नकारात्मक भावना, नकारात्मक आठवणी या सर्वांना अगदी सहजतेने आणि आनंदाने हळुवारपणे माझ्या जीवनातनं कृपया नाहीसे करण्यासाठी माझी मदत करा. मला पूर्ण विश्वास आहे हे युनिवर्स तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या दिव्य ऊर्जेने सर्व नकारात्मक ब्लॉकेजेस अगदी सहजतेने माझ्या या बालपणापासूनच्या तर आत्तापर्यंतच्या त्या प्रवासात आलेले अडथळे सहजतेने निघून जाणार आहेत.
पुन्हा एकदा श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचे आहे. तुमचे शरीर पूर्णपणे रिलॅक्स होत आहे असा अनुभव करा. तुमचं मन शांत होत आहे. प्रत्येक श्वासासोबत तुम्ही अधिक हलके आणि शांत होत आहात. आकाशातून एक सुंदर सोनेरी प्रकाश तुमच्यावरती पडत आहे. तो प्रकाश तुमच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, तुमच्या संपूर्ण शरीरावरती तसेच तुमच्या हृदयावरती येत आहे. हा प्रकाश दिव्य प्रेमाचा आहे, सुरक्षिततेचा आहे, शांतीचा आहे. आता कल्पना करा, तुम्ही एका सुंदर बागेत प्रवेश करत आहात. सुगंधी फुले, थंड वारा, पक्ष्यांचे गोड स्वर, अवतीभोवती फिरणारे फुलपाखरे, संपूर्ण वातावरण प्रेमाने भरलेले आहे. तुम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे सुरक्षित आहात. आतून एक शांती तुमच्या मनामध्ये निर्माण होत आहे. आता त्या बागेत थोडं पुढे तुम्ही जात आहात. असंच पुढे जात असताना तुम्हाला दूरवर एक छोटस सुंदर निरागस बाळ दिसलं आहे. खूप गोड निरागस बाळ दूरवर तुम्हाला दिसत आहे. तुम्ही त्या बाळाकडे चालत जात आहात. जसं जसं तुम्ही त्या बाळाकडे पोहोचत आहात तसं तसं मनामध्ये एक उत्सुकता निर्माण झाली आहे. आता त्या बाळाने तुमच्याकडे बघितले आहे. तुम्ही देखील त्या बाळाकडे बघत आहात. अतिशय सुंदर, गोड, निरागस असं ते बाळ तुम्हाला खूप ओळखीचे वाटत आहे. ओळखीचा चेहरा, ओळखीचे हास्य, ओळखीचे कपडे. ते बाळ तुमच्या ओळखीचं आहे. कोण आहे बरं हे? त्याच्या अगदी जवळ तुम्ही जात आहात. जवळ जायचंय त्या बाळाच्या. अरेच्या, हे बाळ म्हणजे तर तुम्ही स्वतः आहात. हे सुंदर निरागस बाळ म्हणजे हे तुमचंच लहानपणीचं रूप आहे. तुमचे 5 ते 6 वर्षाचं हे रूप. तुम्ही 5 ते 6 वर्षापूर्वी जसे दिसत होतात तेच हे तुमचं रूप आहे. त्याच्या डोळ्यांकडे तुम्हाला बघायचे आहे. त्याच्या चेहऱ्याकडे पहा. त्याच्या निरागस भावना अनुभवा. तुम्ही दोघेही आता एका बाकावरती बसला आहात. त्या बगीचेमध्ये असणाऱ्या
सुंदर बाकावरती तुम्ही बसले आहात. ते बाळ देखील तुमच्याकडे कुतूहलाने बघत आहे. तुमचे दोघांचे संवाद सुरू झाले आहेत. काय बरे बोलत आहात तुम्ही त्यांच्याशी? अनुभव घ्यायचा आहे त्या छान बोलण्याचा. अगदी आनंदी निरागस बाळ तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छित आहे. ते बाळ तुम्हाला म्हणते, तू किती बदललीस? कुठे गेले तुझे ते सुंदर हास्य? चेहऱ्यावरचे तेज, निरागसता कुठेतरी मागे टाकलंयस का तू? आणि आता तुमच्याकडे त्याला देण्यासाठी जे उत्तर असेल ते तुम्ही त्याला द्यायचं आहे. किंवा असू शकतं याला उत्तरच नाहीये. कदाचित तुम्ही त्याला सांगत आहात, खूप जबाबदाऱ्या आहेत, कर्तव्य आहेत आणि याच कर्तव्य आणि जबाबदारीमुळे मी आज अशी झाली आहे. तुमच्या डोळ्यात अश्रू आले आहेत का? येऊ द्यात. याच अश्रूंसोबत कदाचित तुमच्या मनामध्ये त्या दडलेल्या भावना आज निघून जाणार आहेत. जे काही तुम्हाला आज त्या बाळाला सांगायचे आहे, तुमच्या लहान स्वरूपाला सांगायचे आहे, तुम्ही आज एवढे बदललात त्याच्या मागचे जे पण काही कारण आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत, ते सर्व त्याला सांगायचे आहेत. ज्या काही दुःखद आठवणी आज तुम्हाला आठवत आहे, दुःखद क्षण आठवत आहे, त्रासदायक वेदना देणाऱ्या गोष्टी तुम्हाला आठवत आहे आणि त्या गोष्टींमधनं तुमच्या डोळ्यामधनं खूप अश्रू येत आहे. एवढ्या वर्षाचा संघर्ष आज तुम्ही आठवताय. जे काही घडलंय ते सर्व तुम्हाला आठवतंय. आता ते छोटस बाळ अगदी निरागसतेने तुमचे ते अश्रू पुसत आहे. त्याचे छोटेसे इवले इवले हात आज तुमचे अश्रू पुसत आहेत. ते बाळ तुम्हाला सांगतंय शांत हो. आज तुम्ही पूर्णपणे हलके झाला आहात. तुमचं मन मोकळं झालं आहे. कारण की तुमच्या हक्काच्या, तुमच्या स्वतःच्या स्वरूपाजवळ तुम्ही आज खऱ्या व्यक्तीजवळ तुमचं मन मोकळं केलं आहे. आणि तुम्ही अगदी प्रेमाने त्या निरागस बाळाला घट्ट मिठी मारली आहे. त्या तुमच्या स्वरूपाला तुम्ही घट्ट मिठी मारत आहात.
तुमचं मन पूर्णपणे हलकं झालं आहे. आणि प्रश्नार्थक भावनेने तो बाळ तुमच्याकडे आता बघतोय. पण तुम्ही त्याला न घाबरवता काही आश्वासनं, काही वचनं आज तुम्हाला त्याला द्यायची आहेत. स्वतःची माफी मागायची आहे. कर्तव्य तर सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये असतात, जबाबदाऱ्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असतात. पण याचा अर्थ असा नाही की स्वतःला विसरणे. आज तुम्ही त्या बाळाला सांगत आहात की जी काही चूक मी इतके वर्ष केली आहे, आज मी तुला वचन देऊ इच्छिते की इथून पुढचा जो पण माझा प्रवास असेल, त्या संपूर्ण प्रवासामध्ये तू माझ्या सोबत असशील. आत्ता तू जसा आहेस तसंच मी जगणार आहे. ना उद्याची चिंता, ना कालचं टेन्शन. मी फक्त आजच्या वर्तमान काळामध्ये जगणार आहे. मी आजचा दिवस जगणार आहे. ना कुणाबद्दल राग ठेवणार आहे, ना कुणाबद्दल द्वेष माझ्या मनात असणार आहे. अगदी निरागसतेने मी जगणार आहे. हा, माझ्या संपूर्ण जबाबदाऱ्या देखील मी पूर्ण करणार आहे. पण माझं जगणं हे तुझ्यासारखं असणार आहे. अगदी निरागस, सुंदर, कुठल्याही गोष्टी मनात न ठेवणाऱ्या तुझ्या निरागसतेसारखं माझं जगणं असणार आहे. हे वचन तुम्ही त्या बाळाला आज देत आहात. बघा, तुमच्या या शब्दांनी ते बाळाचा चेहरा अतिशय आनंदी झाला आहे. आता तुम्ही स्वतःला सावरत त्या बाळाशी छान गप्पा करत आहात. त्याच्याशी तुम्ही बोलत आहात की प्रिय बाळा, तुला माझ्याकडून काय हवे आहे? त्याच्याकडनं काय उत्तर येतं ते ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याला तुम्ही प्रश्न करत आहात की प्रिय बाळा, तुला माझ्याकडनं काय हवे आहे? काय उत्तर येतंय त्याच्याकडनं ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या बाळाच्या भावना समजून घ्यायच्या आहेत. घाई करायची नाहीये. फक्त त्याचं म्हणणं आणि त्याचं बोलणं ऐकायचं आहे. कदाचित ते बाळ असं म्हणतंय का की तू मला विसरली होतीस? इतके दिवस मी एकटाच जगलो. एवढे दिवसापासून मी एकटीच जगत होती. असं बोलतंय का ते बाळ तुम्हाला ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे? तर तुम्ही त्या बाळाला सांगायचं आहे की नाही, मी आता इथून पुढे नेहमी तुझ्यासोबत असणार आहे. मी तुझ्यावरती भरपूर प्रेम करणार आहे. तू माझ्यासाठी खूप खास आहेस. आणि तू एकटा माझ्यासाठी पुरेसा आहेस. आजपासूनचे पुढचे आयुष्य आपण दोघांनी सोबत जगूयात. तुला कोणालाही सिद्ध करण्याची गरज नाहीये. तू जशी आहेस तशी तू परफेक्ट आहेस. आणि तू नेहमी सुरक्षित आहेस. ब्रह्मांडाच्या कृपा आशीर्वादाखाली तू आहेस. आणि आजपासून कायमस्वरूपी मी तुझ्या सोबत आहे. तुम्ही दोघांनीही
जर काही तुमच्या आयुष्यामध्ये दुःख असेल, राग असेल, भीती असेल, तर ती आठवून पूर्णपणे ती आता तुम्हाला बाहेर टाकायची आहे. त्या सर्व काळ्या धुरासारखं तुमच्या दोघांच्या शरीरातनं बाहेर पडत आहे. राग, भीती, चिंता, टेन्शन, डिप्रेशन सर्व काही बाहेर पडत आहे. आणि पृथ्वी माता ते पूर्णपणे प्रेमाने स्वीकारत आहे. या सर्व गोष्टी बाहेर पडून धरतीमध्ये सामील होत आहेत. तुम्ही पूर्णपणे स्वच्छ झाला आहात, निरागस झाला आहात. जसा तुम्ही लहानपणी होतात तसाच निरागस आणि शुद्ध स्वच्छ तुम्ही आज झाला आहात. आता तुमचे बालरूपात तुम्ही हात धरला आहे. तुम्ही त्या बाळाचा हात धरला आहे आणि तुम्ही दोघ जण किंवा ते बाळ तुम्हाला खेळायला बोलवत आहे. तुम्ही त्याच्या पाठीमागे धावू लागला आहात. तुम्ही दोघेही मस्त धावत आहात. छान छान खेळ खेळत आहात. जे खेळ तुम्ही बालपणी खेळत होतात ते सर्व खेळ तुम्ही खेळत आहात. मस्तपणे मनसोक्त हसत आहात. फुलपाखरांमागे पळत आहात. मोठ्याने हसत आहात. तुम्ही पुन्हा एकदा मुक्त झाला आहात. तुम्ही आज पुन्हा एकदा मुक्त झाला आहात. तुम्ही पुन्हा जिवंत झाला आहात. पुन्हा एकदा लहान झाला आहात. निरागस झाला आहात. आता तुमचे बालरूप तुम्हाला एक संदेश देत आहे. तो संदेश मनात ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. कदाचित ते बाळ तुम्हाला म्हणत असेल, इथून पुढे आनंदाने जग. स्वतःवरती भरपूर प्रेम कर. जास्त काळजी नको करूस. जीवन खूप सुंदर आहे आणि याच सुंदरतेने तुला पुढचे जीवन जगायचे आहे. तुम्ही देखील त्याला काही वचनं देत आहात. काही अफर्मेशन स्वतःशी बोलत आहात. तुमच्या हृदयावरती हात ठेवायचा आहे. मी स्वतःवरती प्रेम करत आहे. मी माझा भूतकाळ आजपासून सोडून देत आहे. मी स्वतःला पूर्णपणे माफ केलेले आहे. मी फक्त आणि फक्त आजपासून आनंद निवडत आहे. माझे अंतर्मन सुरक्षित आहे. माझे जीवन प्रेम आणि आनंदाने भरलेले आहे. मी पुन्हा एकदा निरागसतेने जगण्याची परवानगी स्वतःला देत आहे. आता तुमच्या त्या बालरूपाचे आभार मानायचे आहेत. एकदा पुन्हा घट्ट मिठी त्या बाळाला मारायची आणि त्या सुंदर बागेचे देखील तुम्हाला आभार मानायचे आहेत. स्वतःचे आभार मानायचे आहेत. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. आता दोघं हात रब करायचे आहेत. हळूवार दोघं हात रब करायचे आहेत आणि तुमच्या चेहऱ्यावरती ठेवत चेहरा सुंदर आणि स्मित हास्याने तुमचे डोळे उघडायचे आहेत. हळूवार डोळे उघडायचे आहेत. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या व्यक्तीला भेटला आहात. तो म्हणजे तुम्ही स्वतः. आता तुमच्या बालपणाच्या स्वतःने तुम्हाला काय संदेश दिला? प्रत्येकाने एका ओळीमध्ये आपलं उत्तर सांगायचंय. तुमच्या बालस्वरूपाने आज कोणता संदेश तुम्हाला दिलाय? यस गायत्री मॅडम. खूप आनंदाने जगायची. छान. मनीषा भोसले मॅडम, काय संदेश मिळाला तुम्हाला? मनीषा भोसले मॅडमने कॅमेराच बंद करून दिले.
चला हरकत नाही. रेखा आंबिके मॅडम, तुमचा अनुभव काय होता? तुम्ही खूप डीप फिलिंग मध्ये होतात. राजश्री मॅडम पण खूप डीप फिलिंग मध्ये होतात. माझी मी स्वतःची लहान सांगितलं की आता नेहमी अशीच आनंदी राहा, निरागस राहा, कसलंच टेन्शन घेऊ नको. जशी होतीस लहानपणी तशीच राहतो. छान छान. स्वतःच्या चुका लक्षात आल्या असतील मेडिटेशन दरम्यान, किंवा हे आपलं हिलिंग मेडिटेशन होतं ऍक्च्युली. यामध्ये हिलिंग पण झाली आहे. की कसं लग्नानंतर म्हणजे लहानपणीचं जीवन आणि लग्नानंतरचं जीवन फरक असतो ना मॅम. सगळ्या जबाबदाऱ्या वगैरे येऊन पडतात, त्यामुळे आपण सगळं लहानपणीचं विसरून जातो. हम्म. पण आता आठवलंय तर इथून पुढे सोबत ठेवणार आहात ना? आपण वचन दिलंय त्या बाळाला हो हो. की जास्तीत जास्त तुम्ही कसं त्या जास्तीत बाळासोबत जास्त जगणार. ठीक आहे, चला थँक्यू सो मच. त्यानंतर राजश्री गुजर मॅम. माईक चालू करायचा आहे. खूप मन मोकळं झालं आज तुमचं. बोला. अगोदर पाणी पिऊन घ्या थोडं. म्हणजे सुंदर आता तू स्वतःसाठी जग सुंदर असं. हम्म. खूप काही गोष्टी मागे टाकल्यात तुमच्या लाईफ मध्ये, जे की मी बघू शकत होते. सगळं काही आठवत होतं आणि खूप म्हणजे वेदनादायक होतं थोडं. ते तुमचा प्रवास वेदनादायक होता, म्हणून एवढे अश्रू डोळ्यात नाही येत होते. बरोबर ना? हो. ठीक आहे मॅम. खूप जास्त इमोशनल आहात ते, म्हणजे आता बोलण्याच्या ह्याच्यात नाहीयेत, त्याच्यामुळे आपण त्यांना जास्त फोर्स नाही करायला पाहिजे. ठीक आहे मॅम, आपण कॉलवर बोलूयात नंतर. ठीक आहे. येस, फक्त स्वतःला प्रॉमिस द्या की आता जेवढं काही वेळ राहिला आपल्याकडे तेवढं आपण बाल स्वरूपाने जगूयात. ठीक आहे, चला थँक्यू सो मच. त्यानंतर एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिली मी, आवडली तर करा, गरजेची नाही, करायलाच पाहिजे. घरामध्ये जर तुमचे नातवंड असतील किंवा तुमची मुलं असतील, त्यांच्यासोबत एक छान कार्टूनचा एखादी फणीवाला मूवी जो असतो ना, तो बघायचा आहे. एक बाळ गणेश म्हणून मूवी येतो तो बघा, नाही तर बाळकृष्णाचा येतो तो बघा, की ज्याने तुम्ही मोटिवेट पण होणार आहेत. आणि बघा की ते जे कॅरेक्टर आहे, किंवा दुसरा कुठलाही जर मूवी असेल हॉलिवूड बॉलिवूडचा, ज्यामध्ये लहान मूल जे आहे त्याचं कॅरेक्टर दाखवलं आहे, तर त्या रूपाला तुम्ही स्वतः आहात असं बघायचंय आणि मस्त एन्जॉय करायचा तो मूवी. जर तुम्हाला आवडत असेल मूवी बघायला वगैरे, किंवा वेळ असेल तर नक्की बघा, कारण की वेळ ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. तर एक होमवर्क म्हणून किंवा ऍक्टिव्हिटी म्हणून बघायचंय. कोण काय म्हणणार म्हणू देत, काळजी नाही करायची. आपल्याला वाटतंय ना बघायला, तर बघायचं. काय झालं मनीषा मॅडम, कॅमेराच बंद करून दिला होता, बोलायचं नव्हतं का? नाही नाही, कॅमेराचा आपोआप बंद झाला. असं ते टच करायला गेलं ते. ओके ओके. तर कसं वाटलं तुम्हाला मेडिटेशन दरम्यान? हिलिंग झाली? मेडिटेशन मध्ये मला जास्त आज झोपणच आणि असं ट्रान्स मध्ये जात होते मी शक्यतो. पडल्यागत वाटत होतं मध्येच असं. कारण की ट्रान्स मध्ये घेऊन जाणार मेडिटेशन होतं ना आज. हा, त्यामुळे काय म्हणजे तुम्ही बोलत होता ते काय मला जास्त हे आठवतच नाही, काय काय बोलत होतं ते. तेच ना, तुम्ही जवळजवळ जे काही तुमचं एज असेल त्या एज पासून तुम्ही मागे गेला होतात. मे बी 40-50 असेल तर मग तुम्ही 45 वर्ष मागे गेला होतात. तर ट्रान्स मध्ये जाणारच आहे आपण. ठीक आहे, चला. सुजाता गवंडे मॅडम, कसा होता तुमचा अनुभव? कधी बोलत नाहीत तुम्ही, आज बोलायचंय.
काय तोंडावर हातबीत ठेवायचा नाही, मस्त बोलायचंय. लहानपणी कसं बडबड करायचा, आता काय झालं मग बोलायला? मॅडम माझे मिस्टर आहेत समोर. ठीक आहे, चला हरकत मी नाही. आहे ना, नाही सांगते त्यांच्यासमोरही सांगते असं काही नाहीये. मॅडम मी लहानपणी आहे ना, म्हणजे मला भाऊ नाहीये, तर म्हणजे मी एक आई वडिलांचा मुलगा अशाच्याने लहानपणापासून म्हणजे असं हे की माझ्या आई वडिलांची काळजी घेईन, म्हणजे असंच विचार करत पुढे हे गेली की नाही यांना अशी कधी जाणीव नाही झाली पाहिजे की यांना मुलगा नाही, हे नाही. म्हणजे माझ्या बाबांवर माझं एवढं प्रेम आहे की त्यांना कोणी असे शब्दही बोललेलं मला सहन कधीच झालं नाही. आणि मॅडम आता म्हणजे लग्न झालं, मुलं झाले आणि म्हणजे मी आता असं मग जाणवते की मी त्यांची काळजी करून सगळं विसरून गेली आहे. आता मी 2-2, 3-3 दिवस त्यांच्यासोबत बोलत नाही. मी गेली तर मी म्हणजे त्यांच्याजवळ बसली नाही, मी त्यांना विचारू शकली नाही की बाबा तुम्ही कसे आहे. आणि मॅडम आता आता नवरा असो कोणी असो वडिलांना जर काही बोललं ना मॅडम, तर आपण त्यांना म्हणू शकत नाही की नाही असं म्हणू नका. तेव्हा मी पहिली जशी होती तशी मी आता बिलकुल नाही राहते मॅडम. मला याची नाही खूप मॅडम, दुःख. हे बघा परिस्थिती अशी असते कधी कधी, तर नाही सगळ्या गोष्टी करतायत. ठीक आहे, तुम्ही गरजेचं नाही की मिस्टरांना तुम्ही अपोज करावं, बट ऍटलिस्ट नाही तुम्ही माझे आई मिस्टर चांगले, वडिलांना नाही माझे आई मिस्टर वडिलांना ऍटलिस्ट चांगले कॉल मला करा, ते माझे त्यांच्याशी बोला. हवं तर सेशन संपल्यानंतर तुम्ही लगेच त्यांना कॉल करा आणि ज्या काही गोष्टी झाल्यात त्यांची माफी तसं मागून टाका, तसं तुम्ही खूप नाहीये हलकं मॅडम. होऊन जाणार. म्हणजे माझे मिस्टरही माझ्या बाबांसारखंच प्रेम मला करतात. पण मला असं म्हणजे पहिलेच जे मी होते ते मी आता सध्या नाहीये असं याचं मला खूप म्हणजे असं हे होत आहे. माझे मिस्टरही खूप चांगले मला खूप प्रेम देतात ते, म्हणजे प्रत्येकात असतं थोडंफार येते. मी पण तशी असेल निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह सगळंच असतं. पण ते लहानपणीचे जे होते ते आता नाहीये. याचं खूप म्हणजे असं विचार जे मी पहिले करायचे ते मी सगळं म्हणजे सोडून दिलं. आता मी माझ्या संसारात गुंतली आहे. आता आई वडील म्हातारे झाले, एवढं म्हणजे त्यांना गरज असताना आपण त्यांची काही मदत करू शकत नाही, याचं एक म्हणजे मनात दुःख हे होत आहे. हे बघा, आतापर्यंत तुमच्याकडनं नकळत चूक झाली, त्यात तुमचा काही दोष नव्हता, कारण की वेळ परिस्थिती कधी कधी अशी येऊन जाते. पण ऍटलीस्ट आज तुम्हाला रिअलाइज झालंय ना या मेडिटेशनच्या माध्यमातून, तर कुठेतरी स्वतःला प्रॉमिस करा की दिवसातनं एक कॉल नक्कीच मी माझ्या बाबांना किंवा आईला करणार. तुम्ही 1 मिनिट बोला, हरकत नाही. त्यांना विचारा किंवा जे काही प्रेमाचे शब्द गरजेचे आहेत, जे की लहानपणी त्यांनी प्रेम दिलंय, ते आता तुम्हाला रिटर्न करायचं. ते शब्द बोला तुम्ही, ते त्यांच्याशी व्यक्त करा. त्यांनाही खूप चांगलं वाटेल. आणि जर मनामध्ये इतकं पेन असेल ना मॅम, तर नक्की त्यांची माफी मागा किंवा मी तुम्हाला इतका वेळ देऊ शकले नाही किंवा जे पण काही झालं असेल, तुम्हाला खरंच अजून खूप मोकळं वाटेल. या सगळ्या गोष्टीतनं जे काही स्वतःला तुम्हाला वाटतंय की मी हे करू शकले नाही किंवा नाही, आपल्याला ते पण सोडून द्यायचं की स्वतःला पण ब्लेम नाही करायचा, दुसऱ्याला पण नाही करायचा. तर तुम्हाला मी पर्सनली सांगेल की तुम्ही एकदा नक्की आई वडिलांना फोन करा, जे पण काही झालंय त्यासाठी माफी मागा की वेळ देऊ शकले नाही वगैरे. आणि इथून पुढे कसं काय लहान बाळासारखं तुम्हाला जगता येईल यासाठी स्वतःला आज प्रॉमिस करा. ठीक आहे? थँक्यू मॅडम. येस, थँक्यू सो मच. खूप खूप रिलॅक्स. धन्यवाद. हो. तुम्ही या लहानपणात मला वापस नेल्याबद्दल. जेव्हा केव्हा लहानपणात जायचं ना मॅडम, हा व्हिडिओ बघायचा आणि करायचं प्रॅक्टिस. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. त्यानंतर गायत्री मॅडम, काय होता तुमचा अनुभव? गायत्री मॅडम. माईक चालू करा. हॅलो बोला. मोबाईल सरळ मॅडम, पकडा, तुम्ही मला आडवे दिसताय. मोबाईल सरळ पकडा. ते रोटेशनचं पण ऑन करा, नाही तर मोबाईल सरळ करा. हा, आता बरोबर दिसतंय. येते कारण डोळ्यातनं खूप पाणी येत होतं. म्हणजे इथं पूर्ण ब्लँकच होतं, तर ते ब्लँक कॅमेरा झालेलं. बंद झाला मॅडम तुमचा. एक मिनिट आहे मॅडम, एक सेकंड.
पुढे बोलतील हंकारे मावशी. हा हा हॅलो. बोला गायत्री मॅडम. हा मला करताना एकदम जांभळ्या जास्त येत होत्या आणि खूप डोळ्यातनं पाणी येत होतं. मेडिटेशन दरम्यान जांभळ्या येणं हे आपलं हिलिंग होण्याचं साईन असतं की निगेटिव्हिटी हळूहळू रिलीज होते, त्यामुळे जांभळ्या आणि येतात. डोळ्यातनं खूप पाणी येत होतं. हा इमोशन आतमध्ये दडलेत ना खूप, कधी मन व्यक्त केलेलं नसेल कोणाकडे, मनातल्या मनात ठेवत ओके. असणार. बरोबर ना? हम्म. Yes. बरं. काय बोललं तुमचं लहानपणीचं बाळ? पूर्ण मी लहानपणातच निघून म्हणजे हे गेले पूर्ण, म्हणतात ना ते सगळं बालपणच आठवून राहिलं मला. ऍक्च्युली माझा मुलगा पण लहान आहे, मी डेली त्याच्याबरोबर असते, मला म्हणजे ते दिवस पूर्ण सगळे आठवत गेले. मग काय बदल करावा लागेल आज? आजपासून काय बदल करायचा आहे? तसंच मन मोकळं वागायचं लहान मुलांचं. येस, तेच महत्वाचं आहे. Yes. चला, थँक्यू. हंकारे मावशी, तुम्ही दोघं पण दिसत नाही, म्हणजे अर्धे सर दिसताय, अर्ध्या मावशी दिसताय. थोडासा कॅमेरा रोटेट करून घ्या. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. कॅमेरा थोडा मी फोकस, म्हणजे तुम्ही दिसाल असं करा ना. हा, आता दिसताय. कसे आहात तुम्ही? आहे. लहानपणी जसं असायला पाहिजे लहान मुलं, तसं लहान आपण पाहिलं लहानपणासमोर तर असं निरागसपणा असतो आपल्याकडे. तर कोणी रागाने बोललं तर आपल्याला राग येत नाही. आणि पण मोठं झाल्यानंतर तसं होत नाही. ज्या पद्धतीने माणूस बोलतो त्या पद्धतीने आपण रिएक्ट होतो. रागाने बोललं तर राग येतो, प्रेमाने बोललं तर प्रेम होतो. लहानपणीचे जे दिवस असतात तसं पुन्हा आपण जगायला पाहिजे असं वाटतंय हे मेडिटेशन पाहून. खूप छान वाटलं. चला, खूप छान. सर पण डीप याच्यामध्ये गेले होते, पण मग सरांना सारखं बोलायला लावण्यापेक्षा आज तुमचा अनुभव घेतला. तुम्ही सहसा कमी बोलतात. ठीक आहे, चला, थँक्यू सो मच. थँक्यू. तर किती दिवस झाले आपले मेडिटेशनचे? आज 6th डे होता का 7th? 5th डे झाले. आजचा 6 होता का 5वा होता दिवस आजचा? गायत्री मॅडम. ओके, 5th डे होता. चला, तर अजून 2-3 दिवस आपलं मेडिटेशन होईल. त्यानंतर बघूयात आपण आठवड्यातनं 1 दिवस घेऊयात मेडिटेशन. कारण की कुठेतरी ठीक आहे, माझा 1-1.5 तास जातोय, पण त्याच्यामुळे जर कोणाचं लाईफमध्ये चांगलं होत असेल तर ही माझ्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट आहे. चला, बाकीचे सकाळची अपॉइंटमेंट कॅन्सल करून ह्या वीकमध्ये मी ऍडजस्ट केलं होतं. करूयात आपण परत ऍडजस्ट. कधीतरी रात्री होईल, कधीतरी सकाळी होईल, पण जसं तुम्हाला वेळ मिळतो तर नक्की जॉईन करा, मिस करू नका. ठीक आहे? सो थँक्यू सो मच, इतक्या वेळ मला ऐकून घेतलं, माझ्यासोबत लहानपणीचा प्रवास केला, त्याबद्दल सगळ्यांची मी अगदी मनापासून आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. भेटूया उद्या पुन्हा याच ऊर्जेसोबत.